लातूर जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आणि त्याचा परिणाम जो आहे तो जिल्ह्यातल्या अनेक भागांना पाहायला मिळतो। ही मन्याड नदी आहे, अहमदपूर तालुक्यातून वाहणारी ही प्रमुख असणारी ही मन्याड नदी आहे। अतिशय पूर परिस्थितीमध्ये ही जी नदी आहे ती आता पाण्याने प्रवाहित झाली आहे आणि एकूणच जर पाहिलं तर सध्या चिलका गावामध्ये सहकार आणि काही पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सहकार मंत्र्यांनी मदत केली आहे आणि पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले। काय परिस्थिती आहे सध्या तालुक्यात? रात्रपासून अलर्ट दिला होता महसूल विभागाने। प्रचंड पाऊस पडला रात्रभर, त्याच्यामुळं नदी पात्रात असेल, तळ्यामध्ये असेल, कुठंच पाणी, प्रत्येक नदीला तुम्ही जावा हीच परिस्थिती आहे। इथं बॅरेजेसचं काम चालू आहे। काही लेबर 8 लोक होते अगोदर, 3 संध्याकाळी गेले निघून। बाकी या लोकांना वाटले की पुन्हा पाऊस इथं येणार नाही, मग आम्ही पुन्हा येतो म्हणले। पाणी वाढल्यामुळे त्यांना येता आलं नाही। महसूल विभागाने खूप चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला। NDRFची टीम बोलवली, गावकऱ्यांनी सगळी मदत केली, नाहीतरी ते वाचणं शक्य नव्हतं। केवळ गावाल्याच्या सहकार्याने महसूल विभागाचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल की त्यांनी सतर्क बाळगल्यावर हा प्रसंग टाळलेला आहे। आणि शेतीचं, पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। कुठं पंचनामा करावा असं शिल्लकच नाही आहे। सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस स्वतः उभा ते देखील आता ह्या वाऱ्यांना आणि पाऊस जास्त झाल्यामुळे बिळबिळ झालंय, ते देखील आडवा पडलाय। सर, एकूणच पाहिलं तर मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात प्रचंड मोठं नुकसान झालंय। सातत्याने शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करा असं मागणी करतायत। काय आता सध्या ही परिस्थिती होणार आहे, काय मागणी? आता आम्ही गेल्यावर आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री यांना बैठकीमध्ये सांगणार आहोत की जे करता येईल या जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी, मजुरासाठी विकास थोडा थांबला तर थांबला, पण या लोकांना आधार देण्याची नितांत गरज आहे आणि आवश्यकता आहे, म्हणून आम्ही तसं आमच्या नेत्याला सांगणार। कर्जमाफीचा देखील विषय येतो जे सातत्याने। जे काही करता येईल ते आम्ही निश्चितपणे नेत्याला सांगू। ते देखील सगळे नेते महाराष्ट्रभर फिरायला लागलेत। काय करता येईल ते आता केंद्राकडे जाऊन आले मुख्यमंत्री महोदय, पंतप्रधान महोदयाची भेट घेतली, त्यांनाही दाखवले, त्यांनी म्हणले ताबडतोब प्रस्ताव पाठवा, आम्ही भरीव मदत करू। पंचनाम्याचा विषय येतोय, ड्रोनद्वारे पंचनामे ग्राह्य धरले जातील मुख्यमंत्री सांगतायत। आणखीन काही शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाही। आता आम्ही गेल्यावर सांगू की आता कुठला पंचनामा करणार। परिस्थितीच एवढी बिकट झाली आहे की आता सरसकट याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व करता येईल आम्ही तशा प्रकारच्या सूचना करतो। निश्चितच हे होते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, त्यांनी पाहणी केली नुकसानग्रस्त भागाची। संदीप भोसले, सामडी न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।